अलिबागमधील जमीन वादात संजय राऊत यांनी आता जिक्षा शाह नावाच्या व्यक्तीचं नाव घेत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर आरोप केले। त्यावर नार्वेकर यांनी सगळे आरोप खोटे ठरवत राऊतांनाच प्रतिआव्हान दिले। पाहूया। अलिबागच्या जमिनीच्या वादात संजय राऊतांनी आता जिक्षा शाह नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलंय। माझ्याकडे अजूनही व्हिडिओ आहेत। अलिबागमध्ये गुजरातच्या जिक्षा शहासाठी जमीन खरेदीची दलाली कोण करतंय, माझं तोंड उघडायला लावू नका असा इशारा राऊतांनी दिलाय। काल अलिबागच्या म्हात्रोळी गावात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या सहकार्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली। आरोपांनुसार नार्वेकरांचा सहकारी शेतीचे मूळ मालक घरी नसताना त्यांची शेतजमीन मोजत होता। त्याचवेळी जमिनीचे मूळ मालक आल्यानंतर नार्वेकरांसोबतच राडा झाला। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्षा शहा, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं, अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे, माझं तोंड उघडायला लावू नका। मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्षा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। हे कोण काय आहेत संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो, हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे। त्यामुळे संजय राऊत का बोलतात, कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत। दरम्यान जे शेतकरी कालच्या व्हिडिओमध्ये चुकी तुमची आहे म्हणून नार्वेकरांना बोलत होते, त्यापैकी एक शेतकरी आज जमीन वादाशी नार्वेकरांचा काहीही संबंध नसून ते फक्त वाद मिटवायला आले होते असा दावा करतायत। जागा किती काढली भांडणं करू मी पद्धती सांगितलं, आम्ही नसताना आम्ही असताना केलं असत ना, माहिती नाही नंतर बसून जाय तिला। तू काय स्वतः सांगितलं मी आलो कोण गेला तुम्हाला, मी काय गेले होते कोण तो सेजलच्या आणि माझ्या जमिनीच्या वादातून मोजणी करणाऱ्या त्यांच्यातून झालेला आहे आणि त्याच दरम्यान नार्वेकर साहेब इथून जात होते। त्यांचा या व्हिडिओ या म्हणजे याच्याशी काही संबंध नाही, त्यांचा चुकून याचे फोटो आलेला आहे, त्याचा कोणी गैरवापर करू नये। ते उलटे आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमचा वाद आपापसात मिटून घ्या। कधीची गोष्ट आहे आता परवाचीच गोष्ट आहे ती। एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली। मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी। अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे, माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला। त्यानंतर माझ्या कामानिमित्त मी पुढे निघून गेलो। सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे विनाकारण माझं नाव त्या घटनेशी जोडू नये ही नम्र विनंती। त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते, का भांडण मिटवायला गेले होते काय। आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, त्या पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो। तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं।
तर तिकडे मारामारी होत होती, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या. त्या जागेशी माझा काही संबंध नाही, त्या घटनेशी माझा काही संबंध नाही. तुला माहिती नाही. दरम्यान जर नार्वेकर वाद मिटवायला गेले होते तर त्यांच्याच सहकार्याला मारहाण का झाली आणि सहकार्याला मारहाण होत असताना नार्वेकर तिथून निघून का गेले असे प्रश्न संजय राऊतांनी विचारलेत. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात. मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत, त्याचं चोख उत्तर दिलं जाईल. या सगळ्यामध्ये वादात राऊतांनी आता जिग्सा शहाचं नाव घेतल्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि त्यानं अलिबागमध्ये किती जमीन घेतली आहे यावर काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. राज वैशंपायन, TV9 मराठी, म्हात्रोळी, अलिबाग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.